मित्रो नमस्कार. आज तुम्हाला डॉक्टर आह तात्या साळुंखे यांच्या पुस्तकातला एक प्रेरक प्रसंग शेअर करायचा आहे. एक खूप मोठा उद्योगपती असतो. अमापाशी संपत्ती या उद्योगपतीनं कमवलेली असते. आपल्या आयुष्यभर खडतर परिश्रम करून अगदी शून्यातून विश्व त्यानं निर्माण केलेलं असतं. सगळ्या वस्तू, सगळे जगातील सगळी सुखं त्याच्याकडं त्याच्या पायाशी लोळण घेत असतात. त्यानं आपला जो महाल बांधलेला असतो तो एखाद्या राजवाड्यासारखा बांधलेला असतो आणि या राजवाड्यासारख्या महालात राहून त्याचा जीवनक्रम हा चाललेला असतो. सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु एक दिवस एक दुर्दैवी घटना घडते आणि त्याच्या या महालाला कुठून तरी आग लागते. हळूहळू आग लागते. सुरुवातीला विझवण्याचे प्रयत्न होतात, परंतु नंतर असं लक्षात येतं की आग विझवणे शक्य नाही आहे. त्यामुळे तो भराभर आपल्या सगळ्या नोकरांना बोलवतो आणि नोकरांना आदेश देतो की आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी संपत्ती वाचूया. नोकरही त्यांच्या आदेशाचं पालन करत भराभर आत जातात. नोटांचे बंडल, सोने, चांदी, जी काही मौल्यवान वस्तू असतील, ज्या काही सगळ्या महागड्या वस्तू असेल, ते सगळ्या ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते बाहेर घेऊन येतात आणि हळूहळू संपत्ती आणणं चालू आहे. आग रौद्ररूप धारण करते आणि एक वेळ अशी येते की आगीनं पूर्णपणे बंगला वेढला जातो आणि आता याच्यानंतर काही वाचवणं शक्य नाही आहे असं त्यांच्या लक्षात येतं. एक जो नोकर आहे त्यातला तो मालकाजवळ जातो आणि त्याला सांगतो की मालक, आता कोणतीही वस्तू वाचवणं शक्य राहिलेलं नाही आहे, कारण आगीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे. आता आपण मध्ये नाही प्रवेश करू शकत, ते धोक्याचं ठरेल. परंतु काही आपलं राहून तर गेलं नाही ना. त्यावेळेस तो मालक एकदम चमकतोच या प्रश्नानं आणि तो मोठ्यानं ओरडतो, अरे आपला बाळ, जो आमचा बाळ पाळण्यात झोपलेला आहे, तो तर मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलो, तो तर तिथंच झोपलेला आहे. आणि त्या नोकराच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते आणि तो त्या मालकाला म्हणतो, मालक, आता आगीनं खूप रौद्ररूप धारण केलेलं आहे, हे तुम्ही आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं. तुम्ही जर हा क्रम बदलला असता तर कदाचित आज बाळ वाचलं असतं. आज वाचवलेली सगळी संपत्ती तुमच्या पायाशी आहे, परंतु या संपत्तीचा जो वारसदार आहे तोच या जगामध्ये नाही आहे. तोच आता थोड्याच वेळामध्ये जळून राख होतोय किंवा झाला असेल. मित्र, गोष्ट इथं संपत्ती. आता ही गोष्ट काल्पनिक आहे तर आहेच, परंतु या गोष्टीतला काल्पनिकपणा सोडून देऊया. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या आयुष्यामध्ये आपण तशा करत असतो. इथं उद्योगपतीनं जो निर्णय घेतला तो एखादा मूर्ख मनुष्यच घेऊ शकेल. साधारण मनुष्यही असा निर्णय घेणार नाही. परंतु व्यंगार्थानं जर आपण विचार केला तर आपल्या आयुष्यातही अशा चुकीच्या गोष्टी आपण करत असतो. कारण कधीकधी आपण जी साधनं जमा करत असतो, ज्या साध्यासाठी जमा करतो, ती साधनं जमा करायच्या नादामध्ये आपण ते साध्यच विसरून जातो. पैसा जीवनात महत्त्वाचा आहे का? तर आहेच. पैसा जीवनात महत्त्वाचा आहेच, पण तो पैसा ज्याच्यासाठी मिळवला आहे तो उपभोग घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जीवनामध्ये अशा किती चांदण्या रात्री तुमच्या पसरलेल्या आहेत, त्याचा आनंद घ्यायला शिका. धन्यवाद.